नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्यात्मदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं देवी ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्यादेवी तस्यै वन्दे नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। जय। तर श्रीमद भागवत महापुराण सत्संगामध्ये काल आपण ऐकलं होतं, ज्यामध्ये परमात्म्याचे एकनिष्ठ परम महाभागवत ज्यांना म्हटलं जातं असे भक्त श्रीमान ध्रुवजी महाराज यांच्या चरित्रामध्ये नारदजी महाराजांची भेट झाली आणि त्या ठिकाणी गुरुरूपामध्ये त्यांचं त्या ठिकाणी वरण करून चयन करून ध्रुवजी महाराजांनी आपलं सर्वस्व त्यांना समर्पित केलं आणि अत्यंत व्याकुळ होऊन उपदेश मागितला की मला काय करायला पाहिजे आणि आपली जी इच्छा आहे ती त्यांच्याजवळ व्यक्त करून त्याचा उपाय मागितला। तर मग अशा प्रकारे या ठिकाणी ध्रुव महाराजांवर अनुग्रह करून नारदजी महाराजांनी ओम नमो भगवते वासुदेवाय अशा या द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश ध्रुव महाराजांना केला आणि उपदेश करून त्यांना हेही सांगितलं की कुठे जायचंय, स्थान सांगितलं, कशी साधना करायची, किती करायची, अशा प्रकारचं सगळं व्यवस्थित विधिविधान सांगितलं। अत्यंत निष्ठापूर्वक ही साधना करा, परमात्म्याची फार लवकर कृपा होईल, अशा प्रकारचा हा आशीर्वाद देऊनही त्या ठिकाणी देवर्षी नारदांनी ध्रुव महाराजांना अत्यंत प्रसन्नतापूर्वक प्रेमाने हा उपदेश दिला। नारदजी महाराजांचा उपदेश घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी ध्रुव महाराज आले यमुना मैयाच्या किनाऱ्यावर। यमुना मैयाच्या किनाऱ्यावर मधुबनामध्ये त्या ठिकाणी साधना करतात। यमुना महाराणी त्या ठिकाणी अत्यंत प्रसन्न आहे की महाभागवत जे आहे ते महाभागवत माझ्या किनाऱ्यावर बसून साधना करणार आहेत।
यमुना महाराणी अपार प्रसन्न आहेत. बघा यांना महाभागवत म्हटलं जातं बरं का. आपण श्रीमद भागवताचं जेव्हा सुरुवातीचं, मला वाटतं पहिल्याच दिवशी सत्संग जेव्हा आपला झाला भागवतामध्ये, तर भागवत म्हणजे काय, या ग्रंथाचं नाव भागवत असं का पडलं याच्याविषयी फार व्यवस्थित चिंतन केलं होतं, ज्याच्यामध्ये 3 प्रकारची व्याख्या केली होती. भगवता प्रोक्तम, आणि याच्याच मध्ये ही व्याख्या ही येते की भगवत परमात्मा ही परमात्म्याचे जे भक्त आहेत तेच भागवत आहेत. कारण की श्रीमद भागवतामध्ये भक्तांचे चरित्र सगळे आलेले आहेत. कारण बघा आतापर्यंत आपण देवाचं चरित्र अजून ऐकलंच नाहीये खरं म्हणजे, सगळे भक्तांचे चरित्र झालेत. ह्या ऋषींच्या नंतर त्या ऋषींचं, त्या ऋषींचं, ह्या भक्तांचं, त्या भक्तांचं, असं करत करत केवळ भक्तांचं चरित्र या श्रीमद भागवतामध्ये आपल्याला जिथे तिथे पाहायला मिळेल. म्हणून त्या ठिकाणी या ग्रंथाचं नावच भागवत ठेवलं, कारण की भगवान परमात्म्याच्या भक्तांना भागवत असं म्हटलं जातं. हे फार भागवत आहेत, महाभागवत आहेत. आणि असे महाभागवत जे आहेत त्यांच्यापैकी हे महाभागवत भक्तराज ध्रुव आहेत. ध्रुव ही परम महाभागवत आहे. महाभागवतांची एक निश्चित संख्या आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, का आहेत, याचं सुद्धा एक दिवस आपण व्यवस्थित चिंतन करू. तर त्या महाभागवतांपैकी महाराज ध्रुव त्या ठिकाणी आता यमुना मैयाच्या किनाऱ्यावर साधना करतात. साधनेचा त्यांचा क्रम जो होता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, कशा प्रकारे काय काय साधना केली तुमच्या आहे का लक्षात? 6 महिने, 6 महिन्याची त्यांची ती साधना, त्या साधनेचं जे वर्णन त्या ठिकाणी भागवतामध्ये आलेलं आहे त्यानुसार कशा प्रकारे आहे तुमच्या सर्वांच्या लक्षात असेल तर तुम्ही सांगा. बोलताय? पहिल्या महिन्यामध्ये काय केलं त्यांनी? कौठ आणि बोर खाल्लं. 3 दिवसाच्या अंतरावरती दर 3 दिवसांनी फक्त कौठ आणि बोर खायचे, परत काही खायचं नाही. 3च दिवसांनी परत कौठ आणि बोर खायचं, तेही अत्यंत अल्प प्रमाणामध्ये. 1 महिना गेला. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी मग त्या ठिकाणी कौठ आणि बोर खायला बंद केलं आणि मग पुढे काय खाल्लं? पालापाचोळा, तो पण वाळलेला पालापाचोळा, घासपूस त्या ठिकाणी ध्रुव महाराजांनी दुसऱ्या महिन्यामध्ये खाल्लं. आणि ते सुद्धा किती दिवसाच्या अंतरावरती? 6 दिवसाच्या अंतरावर. हा 3-3 दिवस वाढवत जायचे. मला गणित सोपं आहे, एकदम सोपं गणित. पहिले 3 दिवसांनी खात होते, आता दुसऱ्या महिन्यामध्ये डबल केलं त्याला, 6 दिवसामध्ये खायचं पालापाचोळा जो वाळलेला आहे. आता त्याच्यानंतर 3रा महिना त्या ठिकाणी साधनेमध्ये आला, तर त्या महिन्यामध्ये त्यांनी पालापाचोळा देखील खायचं बंद केलं आणि फक्त पाणी पिऊन राहायला लागले. तर पाणी पण किती दिवसांनी? 9 दिवसांनी प्यायचे. 9 दिवसांनी फक्त एकदाच पाणी प्यायचं. त्याच्यानंतर जो 4था महिना आलेला आहे, 4था महिना, त्या महिन्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाणी पण प्यायचं बंद केलं. मग काय घ्यायचं? फक्त श्वास घ्यायचा. हवेवरच राहिले. हवा श्वास किती दिवसातून एकदा घ्यायचा? 3 दिवस वाढवायचे. हा 9 होते, हे 3 दिवस वाढले, आता 12 दिवसांनी एकदा श्वास घ्यायचा. असं हे 4थ्या महिन्यामध्ये झालं. पंचम महिना, 5वा महिना जेव्हा आला, त्या 5व्या महिन्यामध्ये त्यांनी श्वास घ्यायचंही बंद केलं. श्वासावर त्या ठिकाणी नियंत्रण मिळवलं. श्वास अवरुद्ध करून एका पायावर उभे राहिले आणि एका पायावर सतत आता ते साधना करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा निरंतर जप करतात. अहरह परमात्मेची उपासना एकाग्र चित्ताने करतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी ध्रुव महाराजांनी काय केलं? 5वा महिना संपला, असा 6वा महिनाही त्या ठिकाणी संपत आलेला आहे. आणि यावेळी बघा ध्रुव महाराजांची अत्यंत कठोर ही तपस्या पाहून सगळे देवता लोक आश्चर्यचकित झाले की अरे बापरे, आम्हाला काय वाटलं होतं, एक छोटा बाळ आहे, लहान बाळ आहे आणि किती दिवस टिकणार आहे याची साधना, होते की नाही? असं काय लहानच आहे, मनावर घेतले, एखाद दिवशी केलं म्हणजे काय रोज करील की काय, असं म्हणजे मनामध्ये शंका येते. लहान आहे तसं व्हायचं बरं का. जेव्हा मी आश्रमामध्ये आले, लहान आहे काही राहायचं म्हणते, 2-4 दिवस राहील आणि बरोबर घरी येईल, असं सगळेच म्हणायचे, अगदी A to Z सगळेच म्हणायचे. आणि फक्त गुरुजी म्हणायचे नाही नाही तसं काही होणार नाही. आणि खरंच तो रंग लागल्यानंतर इकडचं सगळं संपून जातं महाराज. बघा थोडासा रंग लागला तेव्हा सगळं काही सोडण्याची इच्छा झाली आणि जेव्हा सगळं काही ते धरलं त्याच्यानंतर परत याची इच्छा होणं संभव नाहीये. आणि एकदा त्या साधनेमध्ये जर माणूस खरंच मनापासून गेला तर तो परत तिथून बाहेर नाही येऊ शकत, कारण त्याला एक्झिट डोर नाहीये. एक्झिट डोर म्हणजे बाहेर पडण्याचा रस्ता नाही का, कुठेतरी लिहिलेलं असतं बघा, मंदिरामध्ये म्हणा, कुठल्या तरी एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे बाहेर पडण्याचा रस्ता, किंवा स्टेशनवरती, एअरपोर्टवरती असं लिहिलेलं असतं बाहेर पडण्याचा रस्ता, एक्झिट डोर.
तर तिथून बाहेर पडण्याचा रस्ता असतो. तसं सांगितले अध्यात्मामध्ये एक्झिट डोर नाही. एकदा तुम्ही आले बस येण्याचा रस्ता आहे, बाहेर जाण्याचा रस्ता नाहीये. जर तुम्ही खरंच मनापासून आतमध्ये आलेले आहात तर तुम्ही तिथेच राहणार. आणि जे लोक बाहेर पडतात ते कधी आत गेलेच नव्हते याचा अर्थ, कारण बाहेर पडण्याचा रस्ता तर नाहीये, ते बाहेर पडलेत याचा अर्थ ते कधी गेलेच नव्हते. पण जो माणूस मनापासून गेलाय तो बाहेर येऊ शकत नाही. तो पुरेपूर तिथेच डुबला मग आता. कारण की बघा म्हणतात ना, तो डुबलाय, पण हे परमात्म्याच्या भक्तीमध्ये डुबणं हेच वास्तविक तरणं आहे. मग अशा प्रकारे ध्रुव महाराज अहरह परमात्म्याचं एकाग्र चित्ताने ध्यान करतायत आणि अंतरंगामध्ये, अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये त्या परमात्म्याची अशी अद्भुत, अप्रतिम, दिव्यतम अशी सुंदर अशी छबी त्या नारायणाची अंतःकरणामध्ये धारण करून केवळ तेवढ्याच दर्शन करतायत. एका क्षणाचंही त्या ठिकाणी काय होतंय, भगवान परमात्म्याच्या दर्शना व्यतिरिक्त एक क्षणही जात नाहीये त्यांचा. अंतरंगामध्ये निरंतर तो श्रीहरी आहे. अशा प्रकारे अत्यंत कठोर ही तपस्या चाललेली आहे. बघा महाराज, एवढी घनघोर तपस्या पाहिल्यानंतर सगळे देवता लोक अगदी हदरून गेले. कारण की ध्रुव महाराजांच्या तपस्येचं फार अपार बळ होतं. एवढं बळ होतं की सांगितलंय, ध्रुव महाराज जेव्हा एका पायावर उभे राहिले तेव्हा जो पाय, ज्या पायावर उभे होते त्या पायाचा जो अंगठा आहे ना, तो अंगठा जमिनीमध्ये अशा प्रकारे आतमध्ये रुतला, आतमध्ये गेला की पृथ्वी थरथर कापायला लागली. त्या तपस्येचं बळ आहे. एवढं मोठं तपाचं जे बळ आहे त्या बळामध्ये सगळं सृष्टी चराचर थरथर कापू लागलं. एवढं बळ, कारण की एक तर अत्यंत बाल्य अवस्था आहे, कोमल अंतःकरण आहे आणि त्या अवस्थेमध्ये जे काही आपण करतो मनापासून असतं, निष्ठापूर्वक, निरीह आहे, निष्पाप आहे, त्या अवस्थेमध्ये जे काही करणार तत्काळ ते फळास जातं. आणि मग ते त्यांचा जो पायाचा अंगठा जमिनीमध्ये रुतत होता, पृथ्वी थरथर कापायची. पृथ्वीची जी गती आहे, ज्या गतीमध्ये पृथ्वी जाते ती गती कमी झाली आहे. कारण की पृथ्वीला वजन झालं ना, भार झाला. सगळं त्रैलोक्य अगदी थरथर कापू लागलं. अगदी स्वर्गीचे देवता लोक, इंद्रादी सगळेच्या सगळे चिंतित झाले की आता हे कधी थांबेल म्हणून. कारण की सगळी सृष्टी जी आहे सुचारू रूपाने चालली पाहिजे आणि यांची जी तपस्या आहे एवढी घनघोर आहे की त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना भीती वाटते. बघा आता देवता लोकांना भीती वाटणं स्वाभाविक आहे. कुणी पण पृथ्वी तलावर तपस्येला बसलं की ते इंद्राला कोडं पडतं. ही आता हे बसले तपाला, आपली गादी खतऱ्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या गादीचा कुणीतरी वारस तयार होतोय, मग आपल्याला सुट्टी मिळेल की काय. म्हणून इंद्र जे आहेत ना फार चातुर्य वापरतात. म्हणजे ज्यांची तपस्या आहे त्यांना भंग करायचं. मग त्यांनी विचार केला, पण ह्या छोट्याशा बालकाला इंद्रासन तर नको असेल, त्याला इंद्राची गादी नकोच आहे, मग कशा करता हे तप करते. म्हणून हे सगळे देवता मिळून देवाकडे गेले. देवाला म्हटले की नारायणा, प्रभू परमात्मा, काहीतरी कृपा करा आमच्यावरती. हे बालक ध्रुव तपस्या करतायत आणि त्यांच्या तपस्येचं कारण काय आहे, आणि जर कारण त्या ठिकाणी इंद्रासन वगैरे नाहीये, केवळ तुमच्या दर्शनाकरता जर ते तपस्या करतायत तर कृपा करा आणि त्यांना दर्शन द्या. फार कठोर तप करतायत. एवढ्या छोट्याशा जीवाला एवढं मोठं कठोर तप म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. हे सगळ्या संसाराला त्या ठिकाणी हळहळ लागते की एवढं छोटंसं बाळ तप करतंय. अशा प्रकारे हे परमात्मन, तुम्ही तर परमात्मा आहात, तुम्ही सगळ्या जगाची आई आहात, म्हणून तुम्ही तर हे दृश्य तुमच्याच्याने पाहणारच नाही. म्हणून तुम्ही काय करा प्रभू नारायण, साक्षात श्री हरींना त्या ठिकाणी सर्वांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना ही केली की तुम्ही जाऊन ध्रुव महाराजांना दर्शन द्या. भगवान म्हटले अच्छा ठीक ठीक, काळजी करू नका, मी जाणारच होतो, पण तरी म्हटलं तुम्ही अजून आले कसे नाही, कारण की तुमचं कामच होतं ते. मग काही काळजी करू नका, तुम्ही निवांत व्हा. सगळे आपल्या आपल्या घरी निघून गेले, पण दृश्य मात्र पाहत होते. वा, खूप आनंद झाला सगळ्यांना. आता भगवान परमात्मा आपल्या भक्तावर अनुग्रह करायला चाललेले आहेत. तत्काळ परमात्मा उठून उभे राहिले, गरुडाला आज्ञा दिली, चल बाबा आपल्याला जायचे. गरुड महाराज म्हटले चला. कुठे जायचं? भगवान म्हटले मधुबनामध्ये जायचे आता आपल्याला. मधुबन जे की भगवान परमात्म्याचं अत्यंत प्रिय आहे, अत्यंत प्रिय, जिथे भगवान परमात्मा श्री राधिका सोबत त्या ठिकाणी निरंतर विहार करतात, ते मधुबन, जिथे की भगवान परमात्म्याचे पदचिन्ह अंकित आहेत. त्या मधुबनामध्ये जे वृक्ष, लता, वेली, पशु, पक्षी आदी जेवढे आहेत ते सगळे कृष्ण भक्तीने अभिभूत आहेत. भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये अत्यंत भाव विभोर असणारे सर्वच त्या ठिकाणचे जे काही प्राणी, पशु, पक्षी आदी परमात्म्याच्या दर्शनाकरता आतुर आहेत, व्याकुळ आहेत.
इकडे यमुना महाराणी भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता व्याकुळ आहे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये देवाच्या दर्शनाची इच्छा अत्यंत व्याकुळतेने त्या ठिकाणी उत्पन्न आहे. भगवान परमात्मा अत्यंत, बघा परमात्म्याचं दिव्यतम असं स्वरूप अद्भुत आहे. आपण म्हणतो ना, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मोती हार, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. किंवा माऊली आणि अनेक ठिकाणी वर्णन आलेले बघा श्लोकांमध्येही, जसं वंशी विभूषित करान वनीर दाभात, पीतांबरात अरुणबिंब फलाधरोष्ठात, पूर्णेंदु सुंदर मुखात अरविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. स्वामी मधुसूदन सरस्वतीजी महाराज लिहितात या श्लोकामध्ये, अद्भुत भाव आहे. परमात्म्याच्या त्या सगुण स्वरूपाचं इतकं सुंदर वर्णन अद्भुत वाटतंय. या सुंदर वर्णनाप्रमाणेच परमात्म्याची ती अत्यंत सुंदर दिव्यतम अशी सौंदर्य राशी त्या ठिकाणी त्या मधुबनामध्ये प्रगट झाली. आणि भगवान परमात्मा असे साक्षात प्रगट झालेले पाहून संपूर्ण मधुबन त्या ठिकाणी अत्यंत रोमांचित झालं. परमात्म्याचं दर्शन घेऊन माता पृथ्वी धन्य झाली, यमुना महाराणी धन्य झाली, लता वेली पशु पक्षी जिथे जे काही होते हे सगळेच्या सगळे धन्य झाले. आणि भगवान परमात्मा ध्रुव महाराजांच्या समोर उभे आहेत. ध्रुव महाराज एका पायावर उभे आहेत. भगवान परमात्मा त्यांच्या पुढे साक्षात अवतार धारण करून आलेले, अवतीर्ण झालेले. भगवान म्हणतात, बाळा डोळे उघड. हे बाबा काही डोळे उघडत नाहीयेत, कारण की भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये असलेल्या त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये, त्या ध्यानामध्ये एवढे हे विलीन झाले होते की परमात्मा समोर उभे आहेत हे त्यांचं त्या ठिकाणी भान विसरून गेलं. परमात्म्याने ताडलं की अंतःकरणामध्ये मी आहे ना त्यांच्या, त्याच्यामुळे ते तिथलंच दर्शन घेऊन धन्य होत आहेत. त्यांना बाहेरच्या दर्शनात मी बाहेर आलेलो आहे हे त्यांना काहीही कळलेलं नाही, म्हणून अंतःकरणामध्ये मी आहे. मग अंतःकरणातून मी निघून जातो लगेच, मग आता ते डोळे उघडतील. अंतःकरणामधून भगवान परमात्मा एकाएकी अंतर्धान झाले. भगवान परमात्म्याची ती अद्भुत दिव्यतम सुंदर अशी छबी अंतःकरणामध्ये निरंतर आहे. ज्या छबीच्या आधारावरती एवढं सुंदर तप चाललेलं आहे, अहरह देवाच्या चिंतनामध्ये तल्लीन आहेत. एका पायावर उभा आहे मी काहीच खात पीत नाहीये, मी श्वासही घेत नाही, हे सुद्धा ध्रुव महाराज विसरून गेले होते. त्यात एका सुंदर छबीमध्ये एवढे मनमोहन, त्या छबीमध्ये अत्यंत तल्लीन झाले होते की त्यांना बाकी काहीही कळत नव्हतं. असे ध्रुव महाराज त्या ठिकाणी व्याकुळ होऊन गेले. काय झालं हे? एवढ्या भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये मी उपासना करतो, त्यांचं मी दर्शन घेतोय, एकाएकी गेले कुठे? एकाएकी अंतर्धान झाले परमात्मा. एका क्षणामध्ये हे गेले कुठं? अत्यंत व्याकुळ झाले. परत 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 ध्यान लावायचा प्रयत्न करतात. आता तरी या प्रभू, आता तरी या. ध्यान लावून परत परत परमात्म्याला त्या ठिकाणी आवाहन करतात. दर्शन घेण्याची त्या ठिकाणी अत्यंत आकुळ व्याकुळ अशी इच्छा. भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये न पाहून ध्रुव महाराज अत्यंत व्याकुळ झाले. जसं नारदजी महाराज वर्णन करतात ना, तद विस्मरणे परम व्याकुलतेती यथा व्रज गोपिकानम. ती प्रेम भक्ती कशी असली पाहिजे हो? भगवान परमात्म्याप्रती प्रेम कसं असलं पाहिजे? कसं प्रेम? गोपिकांच्या सारखं. गोपिकांचं कसं प्रेम होतं? तर तेव्हा सांगतात तद विस्मरणे, त्याचं एका क्षणापुरतं जरी विस्मरण झालं तरीही व्याकुळ होऊन जाईल माणूस. एवढा व्याकुळ की आता श्वासही नकोय मला, काहीही नकोय, परंतु त्या परमात्म्याचं मला दर्शन हवंय. एवढी तत्परता जेव्हा असेल ना, परमात्मा येतात. कशी तत्परता पाहिजे बघा. जसं एखाद्या माणसाला तुम्ही एखादा समजा पाण्याचा हौद आहे मोठा आणि त्याला म्हटले चल बाहेर ये, त्याला असं मानेला धरलं, जोरात त्याचं डोकं त्या पाण्यात दाबलं तुम्ही, तर किती वेळ तो राहील बरं त्याच्यात? किती वेळ राहील? 2-3 सेकंदाच्या पुढे व्याकुळ होऊन जाईल. एवढा व्याकुळ, एवढा व्याकुळ. तुम्ही त्याला म्हटले थांब अजून थोडा वेळ, 30, 35, 40 सेकंदापर्यंत, अरे थांब तू अजून थोडा वेळ, तो काय म्हणेल? किती व्याकुळ होऊन जाईल. कशा करता? श्वासाकरता व्याकुळ होऊन जाईल. तुम्ही काहीही द्या त्याला, त्रैलोक्याचं वैभव त्याला आणून द्या, तो तेव्हा म्हणेल की मला हे काहीही नको, मला काय पाहिजे? फक्त श्वास पाहिजे. सगळ्या वैभवाला डावलून तो श्वास घेतोय, अर्थात श्वास किती जास्त महत्वाचा आहे. तेवढंच महत्व जेव्हा आपल्याला परमात्म्याचं वाटेल ना आपल्या जीवनामध्ये, बाकी काहीही नको, हा समस्त संसार नको, केवळ परमात्मा ही पाहिजे आणि याच क्षणाला पाहिजे.
त्याला त्या माणसाला जर म्हणलं काही हरकत नाही, 2 मिनिटं थांब, त्याच्यानंतर तुला देतो श्वास घ्यायला, तो काय म्हणेल? अजिबात नाही, याच क्षणाला पाहिजे, मला श्वासच पाहिजे आणि याच क्षणाला पाहिजे. अशीच अवस्था गोपिकांची असते की प्रभू आम्हाला तुम्हीच पाहिजे, जग नको आणि याच क्षणाला पाहिजे, नंतर नको. नंतर घेऊन करायचं काय? आम्ही तोपर्यंत जगणारच नाही तुमच्याशिवाय. तुम्ही जर आला नाही तर आमचा प्राण इथे सुटून जाईल. मग तुम्ही त्यानंतर येता, मग त्याचा काय उपयोग आहे? जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास चालतोय, तोपर्यंतच तुम्ही या प्रभू, तुमच्याशिवाय हा श्वास सुटून जाईल. देवाविना ज्याचा श्वास सुटतो ना, परमात्मा, केवढी मोठी कृपा हो, एवढी कृपा म्हणजे कोणावर होऊ शकते काही? दशरथ राजांचं उदाहरण सापडेल, ज्यामध्ये की भगवान श्रीरामांच्या विरहामध्ये श्वास सोडून दिला, शरीर सोडून दिलं, राम 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 करत. लोक म्हणतील पुत्राच्या विरहामध्ये नाही. पुत्र पण रामासारखा असावा तर ना हो, पुत्राच्या विरहात मरून करायचं काय? परत ते पुत्राचे मग नागोबा म्हणून त्याची संपत्ती राखायला येतात, त्याचा काही उपयोग नाहीये. राम हे राम म्हणून शरीर त्याग करणारे दशरथ महाराज, अशी व्याकुळता असली पाहिजे परमात्मा तेव्हा येतात. भगवान परमात्मा अंतःकरणामधून अंतर्धान झाले. महाराज ध्रुव यांची अवस्था एकदम गोपिकांप्रमाणे. एका क्षणामध्ये बघा, एक क्षण केवळ परमात्मा गेले तर एवढी अत्यंत व्याकुळ स्थिती परमात्म्याला, एवढं भावपूर्ण शोधतायत, अनंत प्रकारे भावपूर्ण होऊन देवाला आळवतायत आणि देव दिसत नाही म्हणून अश्रूंच्या धारा वाहतात डोळ्यामधून. परमात्म्याच्या प्रती असलेलं जे प्रेम आहे ते अश्रूच्या माध्यमातून बाहेर पडते. अनेक प्रयत्न केले, अनेक प्रयत्न करूनही परमात्मा काही दिसले नाही. न दिसण्याचं कारण पण हेच होते ना, देवाने ठरवलं होतं, देव परमात्मा तिथून निघून गेले, कारण त्यांना समोर साक्षात दर्शन द्यायचं होतं. आता परमात्मा आवाज देतात की बालक ध्रुव, डोळे उघडा महाराज, तुम्ही आता, मी समोर आलोय. भगवान परमात्म्याचा तो आवाज ऐकून देवाला आपल्या अंतःकरणात न पाहून त्या ठिकाणी ध्रुव महाराजांनी डोळे उघडले. आणि डोळे उघडतायत तर काय, जी छबी, जी अत्यंत सुंदर अशी ती दिव्यतम मूर्ती, ज्या मूर्तीला अंतःकरणामध्ये गेल्या 6 महिन्यापासून एक अविचल भावाने दर्शन घेत होते, ती सुंदर अशी सावळी मूर्ती साक्षात समोर उभी आहे. देवाच्या त्या दर्शनाला अद्भुत, अत्यंत दिव्यतम असं हे दर्शन पाहून, अद्भुतम रोमहर्षणम, परम अद्भुत असं हे दर्शन, भगवान परमात्म्याची दिव्यतम सुंदर अशी छबी, संसार समुद्रामधून तारून नेण्याचं सामर्थ्य एका त्या सुंदर अशा छबीमध्ये, परमात्म्याच्या श्री मुखामध्ये जे अपार असं सौंदर्य राशीसोबत मधुर हास्य आहे, त्या एका मधुर हास्य कटाक्षामध्ये, नेत्र कटाक्षामध्ये अनेक असंख्य भक्त लोकांना एक सोबत तारून नेण्याची, भवसमुद्रामधून आत्यंतिक या दुःखाची कायमची निवृत्ती करून देण्याचं सामर्थ्य आहे. असे करुणा सिंधू श्रीहरी श्री नारायण समोर उभे आहेत. भक्त महाराज ध्रुव गदगद झाले. भगवान परमात्म्याच्या प्रती हे अपार असं प्रेम त्यांच्या अंतःकरणात जागृत झालं. बघा, मिलन जे असतं ना, जो व्यक्ती अत्यंत प्रिय आहे, अत्यंत प्रिय आहे, जो अत्यंत प्रिय आहे त्याला अचानक जेव्हा पाहिल्यानंतर व्यक्ती अगदी भावविभोर होऊन जातो. काय करावं आणि काय नाही कळत नाही कळत आहे ना. आपण ते काय तर नुसता भावाने कुठे चालतो, पण ती ज्या प्रकारे औपचारिकता करायची असते तिथं केलीच नाही. परंतु तसं नाहीये. ज्यांच्या ठिकाणी भाव आहे ना, त्या भावाचंच केवळ प्राधान्य आहे, तिथे सगळं विसरून जातात. आणि एवढी सुंदर अशी सावळी मूर्ती भगवान परमेश्वराची साक्षात गरुडावरती उभे आहेत म्हटल्यानंतर भगवान परमात्मा हे बघून तर ध्रुव महाराज एकदम विरह, अत्यंत दिव्य भावामध्ये आरूढ झाले. तो अत्यंत परमात्म्याचा तो अद्भुत भाव, ज्या भावाला धारण करून एवढ्या दिवसांपासून तपस्या करतात, एकाग्रतेनं अत्यंत आतुरतेनं ज्यांची एक 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 क्षण वाट बघतात, ते असे साक्षात आलेले पाहून भक्त महाराज ध्रुव महाराज अत्यंत भावविभोर होऊन गेले, गदगद झाले. त्यांचा तो भाव पाहून परमात्मा आता म्हणतात की यांना नॉर्मल केलं पाहिजे थोडं, कारण की ह्या भावामध्ये काही चालत नाही. ध्रुव महाराजांनी साष्टांग दंडवत प्रणिपात केला देवाला आणि प्रणिपात करून परत पुढे असे उभेच राहिले, बघतच राहिले, फक्त बघत राहिले. आणि अशा प्रकारे बघत राहिले की इतर वेळी देवाची स्तुती करत होते, पण आता ते स्तुती पण करू शकत नाहीये.
स्तुती करायची कशी हो? करायची कोणाची स्तुती करायची? जो अवर्णनीय आहे त्याचं वर्णन कसं करायचं? करू शकतो का त्याचं वर्णन? आपण इथे बसून किती भजन करा भजन करा, जेव्हा तुम्ही पंढरपूरला जाता ना, पंढरपूरला जेव्हा पांडुरंगाला समोर बघता, काहीतरी आठवतं का हो? एखादा अभंग, एखादं भजन, काहीही आठवत नाही, काही नाही आठवत. ही आश्चर्याची गोष्ट आहे. इथं तुम्ही रात्रंदिवस भजन करत बसा, जेव्हा देवासमोर जाल काहीच आठवणार नाही. प्रपंच तर सोडा, ज्याच्या मनामध्ये खरी भक्ती आहे त्याला प्रपंच तर पूर्णपणे तेवढ्या वेळ विसरून जाईल, परंतु तुमचं भजनही आठवणार नाही तिथे. कारण ते भजन पण साधन होतं. साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचलात, साध्याला पोहोचल्यानंतर साधन सुद्धा विसरून जायचं असतं. कोणत्या साधनाने पोहोचलो तेही विसरून जायचं असतं, कारण त्याला जर धरून बसला, साधनामध्ये सुद्धा आसक्ती होते बरं का. आम्ही जप करतो, जपामध्ये सुद्धा आसक्ती व्हायला नकोय. आम्ही हे करतोय त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीत आसक्ती व्हायला नकोय, कारण हे सगळं जे करतोय आपण, हे सगळं त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता आहे. एकदा त्या साध्याला तुम्ही पोहोचले की ते साधन आपल्या काहीही कामाचं नसतं. हा, ते साधन इतरांच्या सांगण्याकरता आहे. बाबा तू हे कर, बाबा असं कर, हा रस्ता आहे, हा मार्ग आहे, हे साधन आहे, याच्याद्वारे कर, हे दुसऱ्यांना सांगण्याकरता आहे. परंतु तुम्ही साध्याला पोहोचलेले आहात तर त्या साध्यामध्ये विलीन राहा, परत बाहेर यायची गरज नाही. पण हा, सदा सर्वदा तुम्ही त्याच्या समोर तर राहू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज आहेत, माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत, असे थोर संत महापुरुष जे की निरंतर केवळ त्याच्या भजनामध्ये आनंद घेतात. त्याचं दर्शन तर एका क्षणापुरतं आहे, पण भक्तांचा सहारा काय मग देवाशिवाय? हा, भगवान परमात्म्याचं दर्शन तुम्ही एका मिनिटाकरता घेणार आहेत, पण देवाच्या नंतर तुमच्या जीवनाचा सहारा काय आहे? तर सहारा केवळ आणि केवळ त्याचं भजन आहे. म्हणून अशा प्रकारे ही अत्यंत दिव्यतम ही भक्ती जी ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, ते महाभागवत महाराज ध्रुव भगवान परमात्म्यासमोर हात जोडून उभे आहेत. काही बोलता येत नाही. जसं एक उदाहरण होतं ना, आपले महाराज चोखामेळा, त्यांना मंदिरामध्ये जायचा प्रवेश नव्हता, त्या नीच जातीय असल्यामुळे. तेव्हा त्यांना बाहेरच पायरीवर प्रतीक्षा करायची, रात्रंदिवस प्रतीक्षा. देवा दर्शन दे, देवा दर्शन दे. अहरह देवाचं एक अंतःकरणापासून केवळ भाव विभोर होऊन भजन करायचं, परमात्म्याच्या भजनामध्ये तल्लीन होऊन जायचं. एक क्षणही देवाचा विसर व्हायचा नाही. देवा दर्शन दे, देवा दर्शन दे. हा भाव अंतःकरणामध्ये एवढा प्रस्फुटित झाला, परमात्म्याने मध्यरात्री दर्शन दिलं. कोणालाही काही खबर नाही, तपास नाही. हे दोघे पती पत्नी पायरीवर बसलेले होते आणि चोखामेळा त्यांची पत्नी सोयराबाई दोघे बसलेले आहेत, पुत्र सोबत आहे, आणि भगवान परमात्मा, आतमधले परमात्मा बाहेर येऊन दर्शन देतात. बघा, परमात्मा तर सगळीकडे आहे, परंतु त्यांना दर्शन पाहिजे होतं ना हो त्या परमात्म्याचं. जे आत्तापर्यंत पाहिलं नाही देवाला, कारण की आपल्या बाकी लोकांना आतमध्ये जाण्याचा प्रवेश होता, पण चोखामेळांना आत जाऊ देत नव्हते. जेव्हा भगवंताने बाहेर येऊन दर्शन दिलं, चोखामेळा शांत झाले. आतापर्यंत भजन करत होते, आता शांत झाले. म्हणजे बघा, देव भेटत नाही तोवर भजन केलं, देव भेटल्यानंतर भजनही विसरून गेले. की देवाला भजन करायला पाहिजे त्याच्याकरता हेही विसरून गेले. केवढा दिव्य भाव असेल हा. चोखामेळा जेव्हा भजन करू शकले नाही, तेव्हा त्यांची पत्नी भजन करते. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अद्भुत भाव आहे हा. आणि बघा, असाच दिव्यतम भाव भक्त महाराज ध्रुव यांच्या अंतःकरणामध्ये पाहायला मिळतो. अनेक असे संत महापुरुष आहेत, तो ज्यांचे उदाहरण किती आपण देऊ शकतो. या सगळ्या उदाहरणांमध्ये सारखेच उदाहरण सगळ्या संतांचे येतात. सगळे संत महापुरुष याच उदाहरणामध्ये येतात. असा भाव, आतापर्यंत भजन केलं, आतापर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला, पण जसं परमात्मा समोर दिसले, हे शांत झाले. हात जोडून देवाकडे एकटक पाहतायत, एकटक न्याहाळतायत त्याला. आणि मी त्याला पाहतोय हेही विसरून गेले, मी पाहतोय हेही विसरून गेले, मीलाच मुळात विसरून गेले. मी स्वतः उरलोच नाही, मी त्याचा होऊन गेलो, त्याच्यामध्ये विलीन झालो. केवळ तोच एकमात्र शिल्लक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आता दुसरं काहीही नाहीये. एकमात्र तत्व, एकमात्र सत्य, तोही परमात्मा समोर समक्ष विद्यमान आहे. बस, याच्या पुढे दुसरा काही भावच नव्हता. आणि मग स्तुती करू कोणाची? स्तुती तेव्हा होते ना हो, जेव्हा तू आणि मी आहे. मी भक्त तू देवा ऐसे करी, तू देव आहे मी भक्त आहे, तेव्हा स्तुती होईल ना हो. परंतु इथे तद्रूप होऊन, तदाकार होऊन गेले. भक्त आणि भगवान यांच्यामध्ये फरकच काही राहिला नाही. महाराज ध्रुव अत्यंत गदगद झाले, अत्यंत भाव विभोर झाले. देवाप्रती संपूर्ण सर्वस्व समर्पण केलेले भक्त महाराज ध्रुव
आता भगवान विचार करतात की बघा, परमात्मा फार कृपाळू आहे, अपार करुणा सिंधू आहेत. कारण की आपण देवाची स्तुती गाऊ शकतो एवढी आपल्याकडे काय सामर्थ्य आहे बरं? आपण देवाची काय स्तुती गाऊ शकतो? आपल्याकडे ती शक्ती आहे का? आपल्याकडे ते सामर्थ्य आहे का? नाही, काही सामर्थ्य नाहीये. देवाची स्तुती गाण्याकरता सुद्धा काहीतरी बुद्धी लागते आणि ती बुद्धी आपल्याकडे मुळीच नाहीये. आणि ती बुद्धी आली तर तीही केवळ परमात्म्याच्या कृपेतूनच येईल. भगवान म्हणतात की महाराज, आता तुम्ही स्तुती गा. कारण की स्तुती गात असताना मग थोडंसं नॉर्मल होऊन जाईल व्यक्ती. हे तो पूर्ण अगदी स्तब्ध झाले, एकदम स्तब्ध. अपार प्रसन्नता आहे चेहऱ्यावरती, अपार प्रसन्नता. या छोट्याशा बालकाला पाहून परमात्मा, जसं नाही का ते आपल्या वासराला बघून गाय कशी पाना सोडते, किंवा खूप दिवसानंतर जर लेकराला बघितलं तर आईला कसं वाटतं? तुम्ही आई आहे, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही छोटे, आता मोठे झाले तुमचे लेकरं, त्याच्यामुळे ते विचार नका करू. छोटे छोटे असतात तेव्हा थोडा वेळ जरी आईने नाही बघितलं तर ते अगदी त्या वासरालाही तसंच वाटतं आणि आईलाही तसंच वाटतं. अगदी इतका भाव त्यामध्ये, इतका दिव्य आहे. भगवान परमात्म्यालाच आनंद झाला या भक्ताला भेटून. म्हणजे बघा, भक्तांना आनंद होतो देवाला भेटून, ही तर वेगळी गोष्ट आहे. पण इथे मात्र देवाला आनंद झाला या भक्ताला भेटून. परमात्मा म्हणते आहा, किती दिव्यतम भाव आहे. भगवान म्हणतात चला आता काहीतरी. त्यांनी मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने कृपा केली. कृपा काय केली तर म्हणतात, देवानी त्या ठिकाणी त्यांचा जो शंख आहे, देवाचा वेदमयी शंख, बघा भगवान जेव्हा शंख वाजवतात त्यातून वेद निघतात, वेद ध्वनी असतात. वेदाच्या रुचा भगवान परमात्म्याच्या शंखनादामधून निघतात. देवाने तो शंख घेतला आणि भक्त महाराज ध्रुव यांच्या गालाला लावला. कपोल प्रदेशात गालाला लावला शंख. आणि जसा गालाला शंख लागला देवाचा स्पर्श झाला. आता मात्र हे अगदी आनंदामध्ये विभोर झाले. देवाच्या आता त्या ठिकाणी स्तुती करू लागले की भगवान आतापर्यंत स्तुती करू शकत नव्हते. काय मी बोलू देवाकरता? काहीही बोलण्याकरता शिल्लकच नव्हतं. काय बोलायचं आहे? आणि जेव्हा तो समोर उभा आहे, आता मात्र त्याला बघायचं. आतापर्यंत मी बघत होतो हे विसरले होते, पण आता ते थोडंसं कळलं की हा, आता मी बघतोय त्याला. समोर उभा आहे आणि बघत आहे, तर आता मी त्याची स्तुती गाऊ शकतो. आता स्तुती गायला सुरुवात केली. आणि भक्त महाराज ध्रुव महाराजांची ही जी स्तुती आहे ना, ध्रुवकृत परमात्म्याची ही स्तुती अद्भुत आहे बरं का. आणि ही फार प्रसिद्ध आहे. याच्यावरती केवळ एवढ्या स्तुतीवरच बरेचसे लोक त्या ठिकाणी 7-7, 8-8, 10-10 दिवस सत्र करून प्रवचन करतात. त्याच्यामध्ये पूर्ण वेदांत भरलेलं आहे, पूर्णतः वेदांत. आपल्याला एवढं काही वेदांत पाहायचं नाहीये, परंतु वेदांत जर पाहायचं असेल तर त्याच्यासाठी खूप आपल्याला दिवस लागतील. तर भक्त महाराज ध्रुवजी त्या ठिकाणी स्तुती करतात. तर स्तुतीमध्ये जो पहिला श्लोक आलेला आहे, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. महाराज ध्रुव अपार प्रसन्नता आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. देवा, तुझी मी स्तुती गातोय. अत्यंत अल्प समयामध्ये, अत्यल्प कमी वेळामध्ये बघा देवाने मला दर्शन दिलं. किती वेळामध्ये दर्शन दिलंय? किती महिने? 6 महिन्यात दर्शन दिलं. आपल्याला कोणाकोणाला पाहिजे 6 महिन्यात दर्शन? नाही, 6च महिन्यात बघा, 6च महिन्यात दर्शन मिळेल. पूर्ण 100% खात्री. काहीही त्याच्यामध्ये संशय घ्यायचा नाही. सगळ्यांना सगळं काही सोडून मधुबनात चालावं लागेल. सगळं काही सोडून. आणि बरं, मधुबनात एकदा गेले की ते परत माघारी यायच्या सोयीचे राहायचे नाही. तिकडे गेले की तिकडचे पागल होऊन जातील. कारण वृंदावनला जो माणूस जातो ना, वृंदावनच्या गल्लीमध्ये जो भक्तीमध्ये नाचतो, तो माणूस परत दुसरीकडे जाण्याच्या योग्य राहत नाही. तो वृंदावनचा होऊन जातो. मधुबन एक वृंदावनच्या शेजारचाच भाग आहे हा सगळा. तर त्या मधुबनामध्ये ही साधना केली. आणि भक्त जे महाराज ध्रुव आहेत त्यांना अवघ्या 6 महिन्यात देवाने दर्शन दिलं. मोठा प्रश्न इथे, देवाने 6च महिन्यात दर्शन कसं काय दिलं? मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे बरं का महाराज. असं नाहीये की त्यांचा भाव तेवढा प्रबळ आहे. भाव प्रबळ असणारे भक्त बाकी सगळे आहेत. सगळ्या भक्तांचा भाव तेवढाच प्रबळ होता. तरीही भगवान यांना 6च महिन्यात दर्शन का देतात?
त्याचं उत्तर असं आहे, महाराज ध्रुव जे आहेत ते पूर्वजन्मी, त्या ठिकाणी विष्णू पुराणात आलेली कथा, पूर्वजन्मामध्ये, भागवतात ही कथा नाही पण विष्णू पुराणाच्या आधारे या ठिकाणी आपण सांगूयात. पूर्वजन्मामध्ये महाराज ध्रुव जे आहेत ते एक ऋषीपुत्र होते आणि वनामध्ये राहून, ब्राह्मणपुत्र ऋषीपुत्र, ते वनामध्ये राहून आपल्या पित्याचं अनुकरण करून अत्यंत बाल्यकाळापासूनच काय करायचे, भगवान परमात्म्याच्या नामाचा जप करायचे, साधना करायचे. आणि ती अत्यंत दिव्य साधना होती, अशी तशी काही साधारण साधना नव्हती. फार दिव्य साधना करून करून अनेक वर्ष निघून गेले तरी त्यांची साधना ही चालूच आहे. आणि भगवान परमात्म्याचं दर्शन होण्याकरता आता फक्त 6 महिने शिल्लक होते. साधना एवढी कठोर साधना केली की आता फक्त 6 महिन्यातच देव दर्शन देणार होता. पण तेवढ्यात झालं काय, हे वनामध्ये जेव्हा राहत होते ना, त्या वनामध्ये एकदा तिथला जो राजा होता ना, त्या राजाचा एक राजकुमार, राज्याचा तो राजकुमार आला आणि त्या वनामध्ये कुठेतरी एका ठिकाणी शिबिर लावलं त्याने. आता राजकुमार आहे, राजाचा मुलगा आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडे वैभव काय कमी असेल का. मग तिथं त्यांचं सुरू झालं, अप्सरा सोबत त्या ठिकाणी कितीतरी नृत्यांगणा, त्या ठिकाणी सेवक दास दासी, त्यांचा भला मोठा लवाजमा सोबत आहे. शिबिर जिथे लागलं मग त्यांचं तिथे मनोरंजन करण्याकरता आले होते सगळे. मग राजकुमाराच्या मनोरंजनाकरता मोठा थाट तिथे मांडलेला, त्याच्यामध्ये मग त्यांचं नाच गाणं वगैरे वगैरे सगळं काही झालं. आणि ते ऋषीपुत्र जे आहेत, ऋषिकुमार, त्यांनी नेमकं ते बघितलं. म्हणजे अरे हे काय, तर खूप मजा आहे हो यांची, कारण यांना आतापर्यंत राजा आणि राजकुमार वगैरे हे सगळं माहीतच नव्हतं. कधी ते गेलेच नाही कुठे, फक्त तपस्या, साधना, भजन यामध्येच राहिले. जसा जन्म वनातच झाला, ते वन सोडून कुठे गेले नाही. वनच एक जग असतं, त्याच्या पुढे काही नाही. पण त्यांनी बघितलं, अरे हे तर फार आनंद आहे, याच्यामध्ये फार सुख आहे, यांना किती सुख मिळते. आणि मी तर आतापर्यंत समजत होतो की संसार केवळ दुःखच दुःख आहे, संसारामध्ये सगळं दुःखच दुःख आहे, हे मला आतापर्यंत माहीत होतं. पण ह्याच्यामध्ये खरं सुख आहे बघा, याच्यातही किती हा राजकुमार केवढा आनंद त्याला आहे, केवढं सुख भोगतोय हा. अशा प्रकारे हे सुख मला का मिळू नये. म्हणून त्या ठिकाणी मनामध्ये एवढं आलं, काय आलं, मी जर असा राजकुमार झालो तर बस, एवढंच मनात आलं बरं का. असं काही त्यांनी मनात ठेवले मला पण राजकुमार व्हावं म्हणून परत साधना त्यांनी केली नाही त्याकरता. मी जर असा राजकुमार झालो तर, असं मनामध्ये आलं. आणि तेवढ्याच इच्छेनं बघा, 6 महिन्याची जी साधना होती ती शिल्लक राहिली, त्यात तसं त्यांचं शरीरही सुटलं आणि 6 महिनेच फक्त देवाच्या दर्शनाला बाकी होते. पण मी जर राजकुमार झालो तर, म्हणून राजकुमार होऊन ते ध्रुव महाराज त्या ठिकाणी उत्तानपाद राजाच्या घरी जन्माला आले. राजकुमार आहेत, राजकुमार म्हणून जन्माला आले, पण केलेली साधना वाया गेली नाही. ती जी साधना होती बघा, वासनेचं छोटस बीज लागलं, नाही तर त्याच जन्मामध्ये भगवत दर्शन होतं. 6च महिने बाकी होते, फक्त 6 महिन्याच्या दर्शनामध्ये एवढीशी बाधा आली वासनेची बघा, तरी परत जन्म घ्यावा लागला. आपली तर वासनेचं वासनाच वासना आहे, म्हणजे वासनेनं सगळं वासले. अशा प्रकारे जीवन फक्त आ करून बसलेलं आहे. प्रत्येक विषयाची वासना, कशाची वासना नाही हो आपल्याला. बघा, ध्रुव महाराज एवढे तपस्वी असून, एवढे मोठे ऋषीमुनी असून, त्या ठिकाणी एवढीशी वासना बाधा देते, परत जन्माचं कारण बनते. मग एवढी मोठी साधना करणारे संत महापुरुष सुद्धा अशा प्रकारे जर त्यांचा जन्म होऊ शकतो तर आपली तर काही खैर नाही कुठे. आपल्याला तर घोर नरक यातना होतील, पहिल्या भयंकर नरक यातना. तिथं नरकामध्ये जेव्हा फार मोठे मोठे दंड आपल्यावर पडतील तेव्हा थोडं पाप कमी होईल. थोडं पाप कमी झालं की मग जे थोडं फार पुण्य त्याच्या बळावरती मनुष्य शरीर मिळेल किंवा आणखी जन्म मिळेल कुठला. परत जन्म मिळणं पण सोपं नाहीये. जरी एखाद्या नीच योनीचा जरी जन्म मिळायचा असेल ना, अत्यंत पाप असणाऱ्या माणसाला तो जन्मही सहज मिळत नाही. सहज हे शरीरही सुटत नाही आणि तो जन्मही सहज मिळत नाही. त्याच्याकरता थोडं तरी माणसाकडे पुण्य असावं. निव्वळ पाप करत बसले काय व्हायचं, थोडं तरी पुण्य असावं. भक्त महाराज ध्रुव त्यांनी एवढंच फक्त वासनेचं बीज अंतःकरणामध्ये आलं. म्हणून सांगितलंय, संत महापुरुषांच्या संगतीमध्ये वासनायुक्त माणसाने कधी जाऊ नये. कारण की एखादा वासनायुक्त माणूस आला म्हणजे परिपूर्ण जे संत आहेत त्यांचा विषय नाही चाललेला, परंतु त्यांना अजून भगवत दर्शन काही दिवस तरी बाकी होतं. आणि तेवढ्यात एखादा वासनायुक्त व्यक्ती आला, त्याच्या संगतीने यांचं त्या ठिकाणी काय होईल, वाटोळं होईल हो.
ते जे आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये जी साधना चाललेली आहे ती साधना नष्ट होऊन जाईल. म्हणून त्यांची साधना नष्ट करण्याकरता वासनिक माणसाने त्यांच्या जवळ कधी जाऊ नये. भक्तिभाव असेल, अंतःकरणामध्ये शुद्ध वैराग्य घेण्याची जर क्षमता असेल, ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असेल, देवाच्या दर्शनाची आतुरता असेल तर संतांकडे जावं. नाही तर त्यांच्या साधनेमध्ये विघ्न बनून आपण कधी जाऊ नये. आपण विघ्न बनतोय, त्यांची साधना नष्ट करतो, मग आपल्याला केवढं मोठं पाप लागेल. म्हणजे गेलो होतो चांगल्या करता, झालं उलट सगळं. त्याच्यामुळे जर जायचंही असेल तर भक्तिभाव घेऊन मनात जायचं. तिथे जाऊन फालतूच्या चर्चाही करत बसायचं नाही आणि फालतूच्या गोष्टी अंतःकरणात आणून त्याविषयी काही चिंतनही करायचं नाही. अजिबात कधी या विषयाकडे जायचंच नाही. कारण की हा मोह, ही माया आहे, अत्यंत विचित्र आहे, अत्यंत विचित्र. या मोहामध्ये कधी कोण ग्रासून जाईल, कधी कोण अडकेल ना, सांगता येत नाही. म्हणून जी साधना चाललेली, या साधनेमध्ये साधकाने ह्या गोष्टीची दक्षता पाळलीच पाहिजे की आपल्याला असा कोणीही माणूस जवळ आपल्या फिरकताच कामा नये. म्हणून साधक लोकांचं सगळं वेगळं वेगळं का असतं? साधकांची रूम वेगळी आहे, साधकांचं आसन वेगळं आहे, साधकांची जेवणाची थाळी वेगळी आहे, त्यांचा पाण्याचा तांब्या वेगळा आहे. सगळं साधकांचं वेगळं वेगळं का असतं? आपण म्हणू ना वेगळं का ठेवायचं, त्यात काय एवढं, आम्ही पण माणसाचे. अहो तसं नाहीये. आपण माणसं कशाचे? आपण माणसाच्या अंतःकरणामध्ये बघा डोकून काय काय कचरा भरलेला आहे. तो कचऱ्यासोबत जर आपण जेव्हा कुठेतरी जातो तर ते सगळं आपल्या भोवताली फिरत असतं. हो, आपण ज्या प्रकारच्या प्रवृत्तीने भरलेलो आहोत त्या प्रवृत्तीचे जे काही त्याला म्हणतात ना वेब्स आपल्या अवतीभोवती फिरतच असतं ते नेहमी. आणि ते दुसऱ्याला लागू नये. कारण चांगले गुण आहेत ना, लागायला फार वेळ लागतो. त्याचे चांगले गुण आपल्याला लागायला फार वेळ लागेल, पण आपले वाईट गुण त्याला लागू शकतात. म्हणजे जसं कोळसा आहे ना, दुधात जर टाकला तर कोळसा दुधामध्ये वर्षभर भिजू घाला. हो, दुधामध्ये वर्षभर भिजू घाला त्या कोळशाला. कधी गोरा होईल? पांढरा होईल का कोळसा? उलट त्या दुधालाही काळ करून टाकेल. ही अशी परिस्थिती आहे. म्हणून संगती चांगली असावी. आणि आपण जर वाईट आहोत ना तर आधी थोडं थोडं सुधरा, तेव्हा चांगल्याच्या जवळ जाणे. तर तो चांगला आहे ढेकणाच्या संगे हिरा, तो ढेकणाची संगती केली हिराही फुटून जातो. नाही ते हिऱ्याला फोडायचं सामर्थ्य नाही कोणाचं. म्हणून जर चांगलं काही घ्यायचं असेल तर आपल्याला तेवढं विशुद्ध व्हावं लागतं. आणि विशुद्ध लोकांच्या अंतःकरणामध्ये जी भक्ती प्रस्फुटित झालेली आहे त्याला आणखी कशा प्रकारे वर्धमान करता येईल याचं चिंतन केलं पाहिजे. ते राजकुमाराचं थोडंसं वैभव काय बघितलं त्या ठिकाणी ध्रुव महाराजांच्या म्हणजे ऋषिकुमारांच्या अंतःकरणात आलं की मी जर राजकुमार झालो असतो तर बस एवढंच इच्छा मनात झाली. आणि त्याच इच्छेला धारण करून ते राजकुमार म्हणून उत्तानपाद राजाच्या घरी जन्माला जरी आले तरी त्यांची जी पूर्वीची साधना होती त्या साधनेच्या बळावरती असा सुंदर प्रसंग घडला. त्या ठिकाणी वैभवामध्ये राहिले नाही, राजकुमार तर झाले परंतु वैभवात राहिले नाही. वडिलांच्या जवळ राज्याजवळ राहिले नाही, राजाजवळ राहिले नाही, राजाच्या गादीवर राजाच्या मांडीवर बसले नाही. ते राज्याच्या बाहेर आईसोबत, अगदी ती आई सुद्धा परित्यक्ता त्या प्रकारची आहे आणि बाहेर राहिली आहे, अशा आईजवळ भक्त महाराज ध्रुव राहतायत. शिवाय राजाकडे गेले काय चुकून, लगेच तिकडे अपमान झाला. म्हणजे अपमान झाला हा त्यांच्या जीवनामधला केवढा मोठा यू टर्न आहे बरं. बघा तुम्ही विचार करा, आपण म्हणू देव आम्हाला नुसते संकटच देतो. अहो ते संकट तुम्हाला सुधारण्याकरता देतोय. आपण सुधारलो पाहिजे याच्याकरता ते संकट आहेत. देवाने संकट दिलेच नाही तर आपण देवाला आठवू का तरी? संकट आहेत म्हणून तर आठवते देवा. बरं कर, कुठेतरी काय झालं देवा, जर देव तेव्हाच आठवते जेव्हा संकट येते. सुखाचे दिवस असतील तर ते देवाचं काही महत्व कळणार नाही. म्हणून परमात्म्याची आठवण येते त्याच्याकरता संकट मागा देवाला की देवा संकट दे, तुझी आठवण बनून राहील. हे संकट काय आज येतं उद्या नाही, पण तुझी आठवण कायम राहिली पाहिजे. महाराज ध्रुव जेव्हा बसायला गेले मांडीवर अपमान झाला. आणि जो अपमान जर झाला नसता आणि त्यांना मांडीवर सुखरूप बसवून दिलं असतं तर ते कशाला वनात गेले असते तप करायला? कसं देवाचं दर्शन झालं असतं? त्यांना तपाची एवढी मोठी संधी मिळाली, आईचा आशीर्वाद मिळाला, देवर्षी नारदांचं दर्शन झालं आणि यमुना महाराणीच्या किनाऱ्यावर मधुबनात तपस्या केली आणि साक्षात देवाचं दर्शन झालं. याच्यापेक्षा मोठी सिद्धी, याच्यापेक्षा मोठ्या आनंदाची, याच्यापेक्षा मोठी सुखाची काय गोष्ट आहे? एवढं मोठं सुख मिळालंय, आता कशाला पाहिजे राज्य, कशाला राजसिंहासन? देवाचं दर्शन झाल्यानंतर आता कोणाची बरी इच्छा असते मला राजा बनू दे म्हणून? नाही.
देवा आता परमात्म्याच्या समोर अशी अत्यंत अविचल श्रद्धा, अविचल भाव हा जो उत्पन्न झाला, ध्रुव महाराज अत्यंत व्याकुळ आहेत, परमात्म्याच्या भावाने गदगद आहेत. आणि आता या ठिकाणी स्तुती बोलू लागले. स्तुतीमध्ये योंद प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. हे परमात्मन, हे नाथ, हे श्रीहरी, हे सर्व शक्ती संपन्न परमेश्वर, मला माहित आहे की माझ्या अंतःकरणामध्ये तुम्हीच निवास करत होतात आणि माझ्या अंतःकरणा मला तुम्ही दर्शन देण्याकरता तुम्ही माझ्या अंतःकरणामधून अदृश्य झालात आणि मला तुम्ही साक्षात ह्या प्रकारे दर्शन दिलं. अद्भुत आहे, माझं अहोभाग्य आहे की तुम्ही साक्षात मला या ठिकाणी दर्शन दिलं. आणि दुसरी गोष्ट, मला माहित आहे मी काय तुमची स्तुती करू शकत नाही, माझं अंतःकरण तुमची स्तुती करण्याकरता योग्य नाही, माझी वाणी तुमची स्तुती करण्याकरता योग्य नाही, माझी वाणी अत्यंत दुष्ट आहे, माझी वाणी अत्यंत पामर आहे, पतित आहे, माझी वाणी मूढ आहे, अज्ञानी आहे. या अज्ञानी वाणीद्वारे मी तुमची कशी स्तुती करू बरं? आणि ही स्तुती तर किती अपार ऋषीमुनी करतात तरीही ती स्तुती संपत नाही. मी तर छोटासा बालक आहे, एकदम छोटा आहे, मी माझी वाणीद्वारे मी तुमची स्तुती कशी गाऊ? पण मला माहित आहे तुमची स्तुती मी आता गाऊ शकतोय. याचा अर्थ की हे परमात्मन, सर्वांतर्यामी परमात्मा, तुम्ही माझ्या अंतःकरणात बसलात, माझ्या अंतःकरणात तुम्ही बसलात आणि अंतःकरणामधून त्या ठिकाणी तुम्ही स्वतः माझ्या मुखाद्वारे तुमची स्वतःची स्तुती गाऊन घेताय. बघा, हा भाव आहे बरं का भक्तांचा. मी स्तुती गातोय, काय आपण स्तुती कशी गाऊ शकतो बरं देवाची? मी भजन करतो. आता तुम्ही भजन करताच कसं काय? भजन करण्याचं सामर्थ्य आहे का आपल्याकडे? बघा, भक्त लोकांचा किती विनम्र भाव बरं, की माझ्याकडे भजन करण्याचं सुद्धा सामर्थ्य नाहीये देवाचं. आपण म्हणतो मी भजन करतो, अरे मी भजन करू शकतच नाही. मी भजन जे करतोय, माझ्याकडे जे भजन करवून घेणारा तो परमात्मा आहे, माझ्या आतमध्ये तो बसलाय, तो मला प्रेरणा देतो भजन करण्याकरता. आणि प्रेरणा देऊनही जेव्हा मी भजन करत नाही तेव्हा तो परमात्मा स्वतःच माझ्या मुखामधून स्वतःचं भजन करून घेतो. वा, ते देवाची कृपा नाही का? आपल्या मुखामधून देवाचं नाव निघतं ना, हे देवाचीच इच्छा असते की आपल्या तोंडातून त्याचं नाव निघावं. मग त्याची ही खरी कृपा आहे, नाहीतर अशी सहज कृपा होऊ शकत नाही. ध्रुव महाराज सांगतात की देवा, तुम्ही माझ्या संपूर्ण शरीरामध्ये विद्यमान आहात. माझी वाणी, माझे हात, माझे पाय, माझे कान, माझी त्वचा आणि माझे सर्व अन्यान्य संपूर्ण इंद्रिय यांच्यामध्ये चेतना प्रदान करणारे केवळ तुम्ही आहात. आणि माझंच म्हणून का, मीच नव्हे तर या संपूर्ण चराचराला चेतना देणारे, संपूर्ण चराचराला शक्तिमान बनवणारे तुम्हीच आहात. म्हणजे संपूर्ण शक्तीचं जे स्रोत आहे ते साक्षात परब्रह्म परमात्माही आहे. म्हणून हे सर्वांतर्यामी परमेश्वर, मी तुमची काय स्तुती करू? खरं तर तुम्हीच त्या ठिकाणी माझ्या अंतःकरणात बसून माझ्या वाणीतून स्वतःची स्तुती करवतात. आणि हे आज माझं महान भाग्य आहे. आणि या भाग्याला मी आणखी व्यवस्थित प्रकारे, बघा खूप सुंदर आता पुढे स्तुती आहे. स्तुतीचे बरेचसे श्लोक आहेत, जवळजवळ 6व्या श्लोकापासून तर 17व्या श्लोकापर्यंत ध्रुव महाराजांनी फार सुंदर अशी देवाची स्तुती केलेली आहे. तर ती स्तुती काय आहे हे उद्याच्या एका क्लासमध्ये आपण अगदी शॉर्टकटमध्ये याचं वर्णन करूयात. तर आजच्या या सेवेला या ठिकाणी विश्राम देऊ. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.